नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिक्स विषय म्हटला की सगळ्यांना अंगाला काटा येतो, खूप भीती वाटते. पण मॅथ्स हा विषय जो असा आहे की तो आपण एकदम सोपं करू शकतो. पण कसा? त्यासाठी लागणार आपल्याला फक्त बेसिक गोष्टी. मॅथ्समध्ये जर तुमच्या बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असेल ना, तर तुम्ही मॅथ्स कसंही असो, कोणत्याही स्टँडर्डचा असो, इझिली तुम्ही मॅथ्समध्ये चॅम्पियन बनू शकता. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? पहिल्यांदा मॅथ्सचा कन्सेप्ट क्लिअर करायचं आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे बागुल सर. मी आहे संचालक, पूनम कोचिंग सेंटरचा संचालक आहे. मी तुम्हाला मॅथमॅटिक्स विषय अतिशय सोप्या पद्धतीने शिकवणार आहे. मॅथ्ससाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागेल ती म्हणजे आपल्या बेसिक कन्सेप्ट. मॅथमॅटिक्समध्ये असलेल्या बेसिक कन्सेप्ट, ॲडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, डिव्हिजन असेल, मल्टिप्लिकेशन असेल, जॉमेट्रिकल कन्सेप्ट असतील, या सगळ्या बेसिक कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर कट असतील, तुम्ही बेसमध्ये पक्के असाल, तर तुम्हाला मॅथमॅटिक्स विषय हा एक अतिशय इझी जाणार. मग तत्पूर्वी आपण पण त्याच पद्धतीने स्टार्ट करणार. आपण पहिल्यांदा आपला पाया मजबूत करणार, म्हणजे आपला बेस मजबूत करणार. मॅथमॅटिक्सचा बेस मजबूत करण्यासाठी आपल्याला काही मॅथमॅटिक्सच्या कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करून घ्यावं लागतील. ज्यावेळेस आपल्या मॅथमॅटिक्सच्या कन्सेप्ट क्लिअर होतील त्यावेळेस आपल्याला मॅथ्स हा विषय अतिशय इझी जाणार आहे. मग तत्पूर्वी तुम्हाला माहीत आहे की तुमच्याकडे ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला येत आहे. पण काही ठिकाणी तुमच्या गडबड होत आहे. मॅथमॅटिक्सचे काही कन्सेप्ट पुअर असल्यामुळे तुम्ही मॅथ्समध्ये भरपूर चुका करताय. या चुका अवॉइड करण्यासाठी आपल्याला बेसिक कन्सेप्ट स्ट्रॉंग करणं खूप गरजेचं आहे. तत्पूर्वी मी आज तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहे मॅथमॅटिक्सच्या. हा बेसिक कन्सेप्टचा लेक्चर आहे आणि या बेसिक कन्सेप्टपासूनच आपण मॅथ्सला सुरुवात करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपण आता एक सिम्पल ट्रिक घेऊन आलो आहे. बघा, मेथड फॉर ॲडिशन. आता ॲडिशनची मेथड काय बघा. इफ द टू नंबर्स हॅव द सेम साईन देन ॲड द नंबर्स अँड गिव्ह द सेम साईन. त्याचा अर्थ काय बघा, एक लक्षात घ्या. इझिली सांगतो की 15 + 5 जर केलं तर तुम्ही डायरेक्ट सांगणार आन्सर इज 20. 15 + 5 इझी सर. पण हीच कन्सेप्ट जर माझ्या मते जर विचारली तर -15 - 15. आता मला सांगा, बघा, इफ द टू नंबर्स हॅव सेम साईन, या दोन नंबर्सला साईन सेम आहे. कधी पण एक लक्षात ठेवायचं, नंबरच्या लेफ्ट साईडचं साईन ह्या नंबरचं असतं. लेफ्ट साईडला जी साईन दिसते ती ह्या नंबरची साईन आहे. लेफ्ट साईडला जी साईन दिसते म्हणजे ही याची आहे, ही याची नाही आहे, लक्षात ठेवा. आता काय होतं बाळांनो, खूप मुलं गडबड करतात की मायनस प्लस, रट्टा मारायची सवय, मायनस प्लस होतं म्हणून याचा आन्सर डायरेक्ट काय करतात 30 लिहून टाकतात. मिस्टेक होऊन जाते आणि अशीच मिस्टेक खूप महागत पडते. मग एक लक्षात घ्या, इथे तसं नाही करायचं. बघा, इफ द टू नंबर्स हॅव द सेम साईन, दोन नंबरला साईन सेम आहे, आपल्याला काय करायचं आहे, ॲड करायचं. ॲड द नंबर्स, मग दोघांना ॲड करा. 15 + 15 30 आणि तुम्ही गिव्ह द सेम साईन. काय साईन आहे इथे? मायनस. इथे बी साईन आहे म्हणजे मायनस साईन देऊन टाका, विषय संपला. इथे पण इथे साईन नाही दिसत आहे, याचा अर्थ याच्या लेफ्ट साईडला काही दिसत नाही म्हणजे प्लस आहे बाळांनो. प्लस लिहायची गरज नसते म्हणून आपण लिहित नसतो. म्हणून इथे प्लस आहे, इथे पण प्लस आहे, प्रोसिजर प्लसची म्हणून इथे आपण +20 लिहिलं आहे. पण इथे प्लस लिहायची गरज नाही, मग इथे लिहिलं पाहिजे. मग हाच रूल फक्त मग नंबरसाठीच अप्लाय होतो का? अजिबात नाही. जर काही व्हेरिएबल्स असतील, आता फॉर एक्झाम्पल मला दिलं आहे -x - 2x, मग मी काय करू? बघा, याच्या लेफ्ट साईडला काय मायनस आहे, याच्या पण लेफ्ट साईडला काय मायनस आहे. या दोघांचं साईन काय सेम आहे, दोघांचं साईन सेम आहे म्हणजे काय करा, ॲड करा. x + 2x झाले 3x, मग मी लिहिलं 3x. मग आता इथं काय आलं, प्रोसिजर मायनसची म्हणून इथे लिहिलं मी मायनस. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा, ट्रिग्नोमेट्रीसाठी सुद्धा हे यूज होतं. आता समजून घ्या, तुम्हाला एक्झाम्पल दिलं 3 sin θ, इथे दिलं -3 sin θ -4 sin θ. मग काय करायचं बाळांनो, सिम्पलचे ट्रिक्स आहे. बघा, इथे मायनस आहे, इथे पण मायनस आहे म्हणजे साईन सेम आहे. साईन सेम असेल तर आपल्याला ॲड करायचं आहे. मग -3 + 4 होतं तुमचे, होता नंबरचे ॲड करून घ्या पहिले. -3 - 4 7 होता, साईन θ लिहून टाका. मग तुम्हाला माहीत आहे की प्रोसिजर ही मायनसची आहे म्हणून इथे लिहिणार मायनस. अतिशय सोपी कन्सेप्ट आहे बाळांनो, काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. जर साईन सेम आहे ॲड करून द्या आणि जी प्रोसिजर चालू आहे त्याचं साईन देऊन टाका. सिम्पल आहे.